So, good evening, everybody. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. This is our last session on the teaching of Jesus. आणि प्रभू येशूच्या शिक्षणावरचा आपला शेवटचाच शास्त्राभ्यासाचा वर्ग असणार आहे. I will revise a little my notes and then I will send them to Dr. Charles with the final exam. आणि माझ्या ज्या नोट्स आहेत त्या मी थोड्या व्यवस्थित करून पास्टर चार्ल्सना पाठवणार आहे आणि त्यानंतर त्या तुम्हाला मिळतील आणि मराठीत भाषांतर करून पास्टर प्रभाकर तुम्हाला त्या पुरवतील. So, I really hope it will be useful for you. आणि तुम्हाला तुमच्या सेवेसाठी येणाऱ्या दिवसामध्ये त्या नोट्स उपयोगी होतील असं मला वाटतं. And the last teaching that I would like to cover with you, it's about Jesus talking about money. आणि गेल्या वेळेला आपण पाहिलं की प्रभू येशूचे विचार किंवा शिक्षण पैशाच्या संदर्भात कशा प्रकारचं होतं. And you know that it is one of the biggest teaching of Jesus in the gospel. आणि स्वार्थ कार्यामध्ये किंवा शुभवर्तमानामध्ये जे अनेक विषयाचं शिक्षण प्रभू येशूने दिलं त्यामध्ये पैशाविषयीचं शिक्षण महत्वाचं असं आम्हाला वाचायला मिळतं. आमेन. Because the way we are using money reveals about our hearts, our trust, and our discipleship. आणि आमच्या हातामध्ये जगामध्ये असणारा पैसा आम्ही कशा प्रकारे वापरतो, कशा प्रकारे खर्च करतो यावरून आमचा विश्वास, आमचा देवावरचा विश्वास आणि आमचं जे शिष्यत्व आहे, आमचं देवाबद्दलचं आज्ञापालन हे सगळ्या गोष्टी त्यामधून स्पष्ट होतात. आमेन. So, Pastor Dongre, can you read Matthew chapter 6, verse 19 to 21? मत्तई कृष्णवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21. मत्तई कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय 19 ते 21 वचन आपण वाचून पाहू. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आमेन. Which language are you translating into? मराठी. Marathi, okay. Marathi. That is language of Maharashtra. It is somewhat like Hindi. Okay. Hindi, you might knowing Hindi. Some in the word Hindi movies are famous all around the world. Oh, yeah, yeah. Many people in the world they know a little bit Hindi. Our Hindi actor and actresses, they are world famous due to Bollywood. Yeah. Okay, the treasure of earth are for the earth. आणि या ठिकाणी आम्ही वाचलं की धनसंपत्ती जी पृथ्वीवरची आहे ती पृथ्वीवरच कामाचे आहेत, स्वर्गामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही. But the treasures of heaven is about what you do regarding your treasures on earth. आणि पृथ्वीवर तुम्ही तुमचा पैसा कशा प्रकारे वापरता त्यावर तुमची स्वर्गातली धनसंपत्ती अवलंबून आहे. And what Jesus wants us to do is to be a steward of those treasures, not keeping them for ourselves. आणि मग पृथ्वीवर आमच्या हातामध्ये देवानं जी धनसंपत्ती दिलेली आहे, पैसा किंवा मालमत्ता दिलेली आहे, आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की या पैशाचे, मालमत्तेचे आम्ही मालक नाही, तर आम्ही केवळ कारभारी आहोत. म्हणजे पृथ्वीवर आमच्या हातात असलेला पैसा आम्हाला वापरण्यासाठी दिलेला आहे
त्यावर आमचा हक्क नाही, आम्ही त्याचे मालक नाही, आम्ही केवळ कारभारी आहोत. आमेन. And the issue is that Jesus doesn't say that earthly treasures are bad. हा, आणि प्रभू येशूने कधीही म्हटलं नाही की पृथ्वीवर जी धनसंपत्ती आहे, पैसे आहेत, हे वाईट आहेत, असं कधी येशूनं विधान केलं नाही. And but they are of no lasting value. पण पृथ्वीवरची धनसंपत्ती किंवा पैसा आहे, तो सर्व काळ टिकणारा नाही, असं मात्र येशूने सांगितलं. He is not saying that saving or planning is bad. He just says what is lasting. प्रभू येशूने असं सांगितलं नाही की पैशांची बचत करणे किंवा पैसे योग्य प्रकारे वापरणे निरनिराळ्या खर्चासाठी, असं कधी येशूने सांगितलं नाही. हे चुकीचं आहे म्हणून. पण या जगातले जे पैसे आहेत ते सर्व काळासाठी टिकणार नाही, त्याचा वापर करता येणार नाही, असं मात्र येशूने सांगितलं. You know, when you go to a funeral, for example, you never see following the funeral a big truck with all the possession of someone. हा, आणि ज्या वेळेला आम्ही अंत्ययात्रेला जातो, कोणा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर, त्यावेळेला त्या व्यक्तीची सर्व मालमत्ता त्या अंत्ययात्रेच्या याच्यामधून कुठल्या ट्रक मधून घालून त्याच्या मागून कब्रस्तानात नेत नाहीत. कधी आम्ही अशा प्रकारे बघितलेलं नाही. आमेन. Everything we have, our treasure on earth, they stay on earth. आणि जे काय पृथ्वीवर आमची मालमत्ता आहे, पैसे आहे, सोनं नाणं आहे, ते सगळं पृथ्वीवरच आम्हाला सोडून जायचं आहे आमचा मृत्यू झाल्यानंतर. That's not really what people are thinking, because the pharaohs of Egypt, they were buried with gold and treasure to take into the afterlife. आणि लोक अशा प्रकारे वागतात की या जगातली संपत्ती जणू काय येणाऱ्या जगामध्ये मेल्यानंतरही त्यांना वापरायला मिळणार आहे, अशा प्रकारे या जगामध्ये लोक पैसा आणि संपत्ती आणि मालमत्ता गोळा करण्याचा, जमवण्याचा प्रयत्न करतात. आमेन. So, but everything is left behind. What we go with is what we have done with our heart. हा, आणि म्हणून आपला मृत्यू झाल्यानंतर सर्व आमचं जे काय या पृथ्वीवरचं आहे इथंच सोडून जायचं आहे, हे मात्र आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. And you know that gold is a value, is of incredible value here on earth. आम्हाला माहित आहे पृथ्वीवर आता सोन्याचं महत्व काय आहे. पूर्वी जे 25-30 हजार रुपये 10 ग्रॅम तोळा सोनं होतं, आता 1.5 लाखाच्या वर त्याची किंमत गेलेली आहे आणि ते वाढतच आहे. But do you know that God uses gold to pave the streets of heaven? पण स्वर्गामध्ये सोन्याला काय किंमत नाही बरं का. स्वर्गामध्ये सोनं कशासाठी वापरतात, इथं रस्ते डांबर वापरतात, रस्ते करण्यासाठी सिमेंट वापरतात, तसं स्वर्गामध्ये रस्ते तयार करण्यासाठी सोनं वापरतात. स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते आहेत. आमेन. So where your treasure is, then your heart will be. आणि मग येशूने त्यातून निदान काय काढलं बाहेर, की जिथं तुमची संपत्ती साठवलेली आहे, तुमचं मनही तिकडच आकर्षित होणार, तिथंच तुमचं मन लागणार. आमेन. Your heart is not floating around. It is invested in what is important to you. आणि पृथ्वी जी आहे ती कुठं अगांतरी राहिलेली नाहीये. We have the in Luke 12 we have a parable. लुकाच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही एक दाखला वाचतो. या I mean, it's not really a parable. Jesus is teaching the people, and he tells them, when you will be brought in front of the court and you have to defend yourself, don't be afraid. The Spirit will talk for you. आणि प्रभू येशू म्हणाला, ज्या वेळेला तुमच्यावर खोटे आरोप
आणून खटले चालवले जातील, त्यावेळेला तुम्हाला न्यायालयात नेल्यानंतर, कोर्टात नेल्यानंतर जजासमोर तिथं न्यायाधीशासमोर काय बोलायचं आहे याची काळजी करू नका. पवित्र आत्मा तुम्हाला त्यावेळेला मार्गदर्शन करेल. तुम्ही त्या ठिकाणी कोर्टामध्ये काय बोलावं या संबंधी. आमेन. And in the midst of his teaching, he is teaching to people, and suddenly there's someone raising his hand and asking Jesus to take his side in a financial dispute. हा, आणि प्रभू येशूनं हे शिक्षण देताना एका व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या संबंधीचं त्यानं शिक्षण दिलं. आमेन. You know, that man was not at all listening to what Jesus was saying. He was listening to what his heart was telling him. आता हा जो व्यक्ती येशूकडे आला होता, तो येशू काय म्हणतो ते ऐकण्याच्या तयारीत नव्हता. स्वतःला त्याला काय पाहिजे तेच त्याला वाटत होतं आणि त्याप्रमाणेच तो वागण्याच्या तयारीत होता. And it is the fullness of the heart that the mouth is speaking. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आमच्या अंतःकरणात जे भरलेलं आहे तेच आमच्या मुखातून बाहेर पडतं. आमेन. And when he heard Jesus saying the word court, suddenly he realized, well, that's me, that's my problem. And he disturbed Jesus to talk about his own problem. आणि ज्या वेळेला येशूनं कोर्टाचा उल्लेख केला, न्यायालयाचा उल्लेख केला, या व्यक्तीला वाटलं माझी केस आहे न्यायालयात, म्हणजे येशू माझ्या संबंधीच बोलतो आहे. आणि मग तो येशूला त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्यासाठी मागणी करू लागला. You know, it is pretty often that we have the same attitude. आणि अशाच प्रकारे अनेक वेळा आम्ही देखील वागण्याचा प्रयत्न करतो. You know, if Sunday morning you go to a service and you have had a problem at home or a problem at the work, आणि रविवारी तुम्ही लौकिक उपासनेला जाता, पण तुमच्या कामाच्या ठिकाणी काय समस्या असतील, तुमच्या कुटुंबामध्ये घरी काय समस्या असतील तर, and you cannot get rid of it because your heart is full of that. आणि तुमचं अंतःकरण त्या समस्यांनी भरलेलं आहे, त्या काय तुम्हाला सोडून जायच्या तयारीत नाहीये. And if you ask people what they heard about the preaching at the end of the service, you will realize that it has nothing to do with what you really said. आणि तुम्ही जर उपासना संपल्यानंतर लोकांना विचारलं की काय आज पाळक साहेबांनी कशावर संदेश दिला, कुठल्या विषयावर, तर तुम्हाला कुठला संदेश आहे तो फारसं कळून येत नाही, समजून येत नाही, कारण तुमचं अंतःकरण तुमच्या समस्यांनी, प्रश्नांनी, अडचणींनी भरलेलं असतं. Because their heart was full of a problem and that's the only thing they could think about. आणि मनुष्याचं अंतःकरण ज्या वेळेला अडचणी, समस्या, प्रॉब्लेम्स यांनी भरलेलं असतं, त्यावेळेला इतर गोष्टींचा विचार करायला त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा ते करू शकत नाहीत. It is not all the time about money, but what we invest in our heart, this is what will rule our lives. आणि फक्त पैशासंबंधित नव्हे तर इतर अनेक गोष्टी ज्या आमच्या अंतःकरणात साचून राहतात किंवा आमचं अंतःकरण ज्यानं भरलेलं असतं, ज्या वेळेला आम्ही वारंवार विचार करतो, मग चिंता असतील, काळजी असतील, इतर काही गोष्टी असतील, समस्या असतील, ते आमच्या अंतःकरणात भरल्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नसतो किंवा इतर गोष्टी आमच्या लक्षात राहत नाहीत. आमेन. And in Luke 12 we have the parable of what is called the rich fool. आणि लुकाच्या 12व्या अध्यायामध्ये एक मूर्ख श्रीमंत व्यक्ती, त्याचा एक दाखला येशूने सांगितलेला आम्हाला वाचायला मिळतो. And when you hear the parable of Jesus, you have the feeling that everybody think that the man, he was a great success. आणि त्या दाखल्यामध्ये वाचल्यानंतर तुम्हाला कळतं की प्रत्येकाला वाटतं की आपल्याला जगामध्ये खूप यश मिळावं, आपल्याला खूप धनसंपत्ती मिळावी, मालमत्ता मिळावी. And in the story, it's not only a mistake to give too high importance to material thing in your life. It is also stupid.
आणि या दाखल्यात किंवा गोष्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे पैसा अडका, धनधान्य किंवा इतर गोष्टींना महत्व देणं हे महत्वाचं नाही, तर ते मूर्खपणाचं आहे, असं त्यामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आमेन. And the rich man in the parable, it was all for him. आता या गोष्टीमधला जो श्रीमंत मनुष्य आहे, तो सर्व काही स्वतःचाच विचार करतो आहे. मी असं करेन, मी असं करेन, मी धान्य साठवून ठेवेन, मी माझ्या मनाला म्हणेन, मी असं करेन. सगळं स्वतःविषयीचा स्वार्थी विचार करत आहे. आमेन. He says, my crops, my barns, my goods, my soul. या आणि तो काय म्हणतोय, माझ्या शेतात भरपूर धान्य आलंय, आता माझी कोठारं पाडतो आणि मी माझी कोठारं नवीन बांधतो आणि माझं सगळं धान्य माझ्या कोठारामध्ये साठवतो आणि मग माझं धान्य अनेक वर्षे विकून मी माझे भरपूर पैसे येतील, त्यावेळेला मी चैन करणार, आयुष करणार. सगळं माझं 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 त्याच्या मागे लागलेलं आहे. आमेन. And everything was about him and nothing was about God. आणि त्यामध्ये तो स्वतःचाच विचार करतो आहे, देवाचा अजिबात विचार करत नाही. And it was proved at the end that nothing was his. आणि मग शेवटी त्यामध्ये आम्हाला दिसून येतं की खऱ्या अर्थानं त्याला वाटतंय हे सगळं माझं 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 आहे, पण देव त्याला म्हणाला, आज जर तुझा शेवटचा दिवस पृथ्वीवर असेल तर हे सगळं तू साठवलेलं कोणाचं होणार? म्हणजे या पृथ्वीवर आम्ही म्हणतो माझं माझं, पण खऱ्या अर्थानं स्वतःच असं काहीच नसतं. Even his own soul was subject to God. आणि एका व्यक्तीचा आत्मा देखील त्याचा स्वतःच्या मालकीचा नसतो, तो देवाच्या मालकीचा असतो. आमेन. He didn't have any crops, any barns, any good, and his soul was dead. आणि त्याचा आत्मा जर त्याच्यापासून काढून घेतला, म्हणजे तो जर मेला, तर मग ते सगळे धान्य, गोडाऊन आणि त्या विकून मिळणारे पैसे, याचा त्याला काय उपयोग होणार? And the man's problem was not that he was rich and he has treasure, is that he had no treasure with God. हा, आणि त्या कथेमध्ये लिहिलेलं आहे, आणि त्याच्या शेतामध्ये भरपूर पीक आलं, त्यानं जुनी कोठारं पाडून नवीन कोठारं गोडाऊन बांधून ते सगळं पीक साठवून ठेवलं आणि तो आता विकून खूप वर्ष त्यापासून आनंद घेणार आहे. हे महत्वाचं नव्हतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी जी लिहिलेली आहे की देवविषयक बाबतीमध्ये तो धनवान नव्हता. या सर्व गोष्टींमध्ये देवाचं स्थान त्याच्या जीवनामध्ये कुठेही नव्हतं. आमेन. And it is true that people that have a lot of money, it's difficult for them to go after heavenly riches. आणि मग जगामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये असंच आम्ही पाहतो की ज्या लोकांकडे भरपूर पैसा आहे, मालमत्ता आहे, सोनं नाणं आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये देवाला कुठलंही स्थान असलेलं आम्हाला आढळून येत नाही. आमेन. Paul says it. He says, but those who desire to be rich fall into temptation. आणि वचन आम्हाला सांगतं की ज्यांना झटपट श्रीमंत व्हायची इच्छा असेल, खूप पैसा कमवायची इच्छा असते, ते मोहात पडू शकतात. And into many foolish and harmful lusts which drown men in destruction and perdition. आणि मग पैशाचा मोह आणि पैशाची वासना किंवा पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिणे, या सगळ्या गोष्टींमधून मग त्यांचं जी भरभराट होण्यापेक्षा आत्मिक दृष्टीने त्यांची हानी झालेली आम्ही पाहतो. And most of us, we are afraid of poverty, but in fact we should be afraid of wealth. आणि आपल्यापैकी बरेच लोक दारिद्र्याला, गरिबीला घाबरतात. पैसे आपल्याकडे नसले तर मग आपले हाल होणार, आपल्याला काही विकत घेता येणार नाही, असं त्यांना वाटतं. पण खऱ्या अर्थाने आम्ही गरिबीला घाबरण्यापेक्षा आम्ही श्रीमंतीला घाबरलं पाहिजे, कारण गरिबीपेक्षा श्रीमंतीमध्ये धोके अधिक आहेत. आमेन.
Jesus tells in Luke 16, he tells a story about a manager who is about to lose his job for wasting his master's money. आणि लुकाच्या 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशूने आणि एक गोष्ट सांगितली की एक कारभारी होता आणि त्याचा धनी या कारभाराला कामावरून काढून टाकणार होता. And knowing that he doesn't have much time, he is going to act, and he act really with a lot of intelligence. आणि आता आपली नोकरी जाणार आहे हे समजल्यामुळं तो अगदी हुशारीनं कारभारी वागला. काय केलं बघा. Many people had a lot of debts towards that master, so he's going to reduce the debts of those debtors so that they will welcome him when he is without work. आता या कारभाराने काय केलं, त्याच्या मालकाकडून अनेक लोकांनी जी कर्ज घेतली होती त्या प्रत्येक कर्जदाराला तो भेटला आणि प्रत्येकाचं कर्ज त्यानं कमी केलं. म्हणजे ज्यानं 10,000 कर्ज केलं होतं तो म्हटलं आता 10,000 द्यायची गरज नाही, 5,000 दिले तर चालतील. प्रत्येक कर्जदाराचं कर्ज त्यानं कमी केलं यासाठी की त्याच्या धन्यानं त्याला नोकरीवरून काढल्यानंतर ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे धन्याकडून त्या लोक त्याला मदत करू शकतील. आमेन. And you know, it's interesting because when the master hear about that, he commends the manager. He says, "You did good." आणि मग ज्या वेळेला धन्याला एक गोष्ट कळाली त्यावेळेस धन्यानं त्यांना बोलून घेतलं आणि ते म्हटलं, अरे असं काय केलंस तू, कर्ज लोकांचे कमी कमी करून टाकले, चांगलं केलं बरं का तू. He didn't honor the dishonesty. He just saw his ability to ask wisely and with urgency. आणि मग हा जो कारभारी होता तो शहाणपणाने कशा प्रकारे वागला आणि नोकरी गेल्यानंतर इतर लोकांपासून मदत मिळवण्यासाठी त्याने काय केलं हे ऐकल्यामुळे त्याचा धनी आनंदी झाला आणि जणू काय त्या धन्याने त्याला शाबासकी दिली. And you see, when the manager saw that his job was coming to an end, he really looked at the future and he really decided wisely what he was going to do. आता या कारभाराची नोकरी जाण्याचा प्रसंग आला त्यावेळेला जणू काय कारभारानं भविष्य काळाकडे बघितलं. आपली नोकरी गेल्यानंतर आपला पगार नाहीसा होणार आणि मग आपण कशा प्रकारे जगणार या विचारातून त्यानं इतर लोकांचं कर्ज कमी केलं त्यांच्या खात्यावरून. And Jesus is not there to praise dishonesty but to highlight a contrast. आणि येशूनं त्याचा प्रामाणिकपणा उचलून धरला नाही किंवा त्याचं कौतुक केलं नाही, पण तो या कठीण परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे वागला ते येशूला यातून आम्हाला सांगायचं आहे. People of this world often act with great urgency and creativity for gain that are temporary. आणि तात्पुरता फायदा मिळवण्यासाठी तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी या जगातले लोक अनेक प्रकारे वागताना आम्हाला दिसतात. आमेन. What Jesus wants to show is that when the people of God sometimes they're often passive and less interested in preparing for treasure of time that are eternal. मात्र येशूला यातून सांगायचं आहे भविष्य काळातील गोष्टी संबंधी. बऱ्याच वेळेला या जगातील लोक या जगामधल्याच गोष्टींमध्ये अडकून बसतात. या जगामधली धनसंपत्ती, या जगामधली मालमत्ता, या जगामधला नावलौकिक, या जगामध्ये असलेली प्रसिद्धी, पण जे येणारं जग आहे मरणानंतरचे जे जग आहे किंवा मरणानंतरचं जीवन आहे त्या संबंधी ते फारसा विचार करत नाहीत. आमेन. And he says we should work with as much effectiveness towards our future in heaven. आणि प्रभूला येशूला यातून हेच सांगायचं आहे की या जगामध्येच असताना आम्ही आमचं मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये आमचं काय होणार किंवा आम्हाला कशा प्रकारे वागायचं आहे हे लक्षात घेऊन या जगामध्ये आम्ही वागायला शिकलं पाहिजे. म्हणजे सार्वकालिक जीवन, मृत्यूनंतरचे जीवन
आमच्या डोळ्यासमोर ठेवून या जगामधलं जीवन आम्ही जगलं पाहिजे. आमेन. He doesn't want that we put our energy into gathering treasure for the earth. He wants that we put our energy into gathering treasure for heaven. आणि येशूचं यातून हेच सांगणं आहे की या जगामध्ये आम्ही यासाठी कष्ट करू नये की या जगामध्ये आम्ही भरपूर संपत्ती मालमत्ता गोळा करून ठेवावी, तर येणाऱ्या जगामध्ये, मृत्यूनंतरच्या जगामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला अधिकाधिक मालमत्ता किंवा आनंद मिळावा, यासाठी आम्ही या जगामध्ये जगत असताना अधिक श्रम केले पाहिजे, अधिक आम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमेन. And Jesus then he applies the parable. He says money or earthly treasure are temporary. आणि प्रभू येशू ख्रिस्त पैशालाही याच गोष्टीचं मूल्यमापन लावतो. येशू काय म्हणतो की पृथ्वीवरचं जे पैसा आहे, मालमत्ता आहे, ती तात्पुरती आहे, ती तुम्हाला दुसऱ्या जगामध्ये नेता येणार नाही. आमेन. But those temporary treasure can be used wisely to build relationship, the same as that man did by reducing the debt of the debtors for the master. आता हा जो कारभारी आहे, ज्याची नोकरी जाणार होती, तो जसा शहाणपणाने वागला आणि कर्जदारांचे कर्ज त्याने जशी कमी केली, त्याप्रमाणे या जगामध्ये जगत असताना आम्ही शहाणपणाने वागलं पाहिजे आणि सार्वकालिक जीवनासाठी, मृत्यूनंतरच्या जीवनासाठी आम्हाला ज्या काही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहेत किंवा त्या मिळवायच्या आहेत, त्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे, त्याकडे आम्ही अधिक ध्यान दिलं पाहिजे, कारण मृत्यूनंतरच्या जीवनातील गोष्टी कायमस्वरूपी टिकणाऱ्या आहेत, हे आम्ही विसरता कामा नये. आमेन. So we can use wisely those treasure of earth to build relationship that we serve eternal purposes. आणि या जगामध्ये जगत असताना आम्ही योग्य प्रकारे निर्णय घेऊन योग्य प्रकारे वागलं पाहिजे की येणाऱ्या जगामध्ये, मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये नातेसंबंध जोडण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी फायदेशीर ठरतील, असं आम्ही बघितलं पाहिजे. आमेन. And those relationships or those eternal purpose are the people whose life are touched by how resources are used. आणि मग आमच्या हातामध्ये सध्या असलेले ज्या काही गोष्टी असतील, पैसा असेल, मालमत्ता असेल, अधिकार असतील, ते आम्ही या जगामध्ये कसं वापरतो, यावरून आम्ही लोकांशी नातेसंबंध कसा जोडतो, जो नातेसंबंध आम्हाला भविष्य काळामध्ये, मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे, याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. आमेन. And relationship that will go into eternity because of generosity, mercy and care. आणि आम्ही या जगामध्ये वागताना आम्ही जर दयाळूपणाने वागलो, आम्ही दुसऱ्यांना मदत केली, आम्ही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला, दयाळूपणे, कृपाळूपणे त्यांच्याबरोबर वागलो, तर येणाऱ्या जीवनामध्ये त्यापासून आमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये. आमेन. And the idea of Jesus is that invest whatever you have in people, not in possession. आणि मग येशूला यातून काय दाखवून द्यायचं आहे, काय सांगायचं आहे, की आमचं सगळं लक्ष, आमची मालमत्ता, पैसा अडकायचं सर्व या जगामध्ये जे काही आमच्या मालकीचं आहे, ते आम्ही धनसंपत्ती, मालमत्तेमध्ये न अडकवता, न गुंतवता आम्ही ते लोकांमध्ये गुंतवलं पाहिजे. कारण पैसा अडका, सोनं नाणं, मालमत्ता तात्पुरत्या आहेत, पण जे लोक आहेत, लोकांबरोबरचा नातेसंबंध आहे, तो टिकणारा आहे, त्याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. आमेन. So Jesus connects money directly to the heart. आणि प्रभू येशू ख्रिस्त पैशाचा संबंध अंतःकरणाशी किंवा हृदयाशी जोडतो. And our treasure is not just what we value,
is what we invest ourselves in. आणि आमची मालमत्ता किंवा आमची धनसंपत्ती काय आहे, आम्ही वापरतो ती नव्हे, तर आम्ही जी गुंतवतो लोकांमध्ये ती आहे, त्याकडे आमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. आमेन. And Jesus also in Luke 16 talks about faithfulness with very little money is a test for faithfulness with much spiritual responsibility. आणि प्रभू येशू ख्रिस्त लुकाच्या 16व्या अध्यायामध्ये हे देखील आम्हाला सांगतो आहे की तुमच्याकडे थोड्या गोष्टी आहेत, थोडे पैसे आहेत, थोडी मालमत्ता आहे, थोडा अधिकार आहे, त्यामध्ये तुम्ही जेवढे विश्वासू राहता त्यामधून हे दिसून येतं की तुमच्याकडे ज्यावेळेला जास्त अधिकार असतील, जास्त पैसे असतील, जास्त मालमत्ता असेल, त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे विश्वासू राहणार आहात. आमेन. He wants to see what you're going to do with the little money. Are you going to invest in people and in relationship, or are you going to keep it for yourself? आणि प्रभू येशूचं म्हणणं काय, तुमच्याकडे त्यावेळेला थोडेच पैसे आहेत, थोडी मालमत्ता आहे, आता ती तुम्ही स्वतःसाठीच वापरणार आहे का ती इतर लोकांच्या जीवनामध्ये गुंतवणार आहे. आमेन. And he says, if you're faithful in the little thing, you will receive big things. आणि येशूनं पुढे काय सांगितलेलं आहे, काय अभिवचन दिलंय की लहान गोष्टींमध्ये ज्या वेळेला तुम्ही विश्वासू राहता त्यावेळेला देव तुम्हाला तुमची मोठ्या गोष्टींसाठी नेमणूक करेल. आमेन. So we really have to put our heart in our money, but to try to build relationship with that it lasts everlasting. आणि मग आम्ही आमच्याकडे असलेले पैसा असो, मालमत्ता असो, अधिकार असो, सोनं नाणं असो, काय असेल त्याचा योग्य वापर केला पाहिजे. योग्य वापर म्हणजे काय, आम्ही ते लोकांच्या जीवनामध्ये गुंतवले पाहिजे, नातेसंबंधामध्ये गुंतवले पाहिजेत, जेणेकरून आम्हाला येणाऱ्या जीवनामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये, मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये ते उपयोगी पडतील. आमेन. No man can serve two masters. आणि प्रभू येशूने पुढेही म्हटलेलं आहे की एका व्यक्तीला दोन धन्यांची सेवा नाही करता येणार. And everybody knows that verse in Matthew 6:24. आणि मत्ती 6:24 प्रत्येकाला पाठ आहे हे वचन. But you have to realize that having two masters is not like having two jobs. आणि दोन धनी असणं म्हणजे दोन ठिकाणी नोकरी करणं असं नाही. Jesus had the master-slave relationship in mind. आणि प्रभू येशूला यातून धनी आणि गुलाम यांचा नातेसंबंध स्पष्ट करायचा आहे. Because no slave could serve two masters. कारण त्या काळामध्ये गुलामाला एकाच धन्याची चाकरी करण्याची परवानगी होती किंवा तो करत असे. दोन धन्याकडे तो गुलाम चाकरी करू शकत नव्हता. आमेन. And Jesus says that serving two masters is simply impossible. आणि येशूला यातून हे सांगायचं आहे, एखाद्या गुलामासाठी दोन धन्यांची सेवा करणं, चाकरी करणं हे अशक्य अशी गोष्ट आहे. If someone thinks that she or he can serve two masters, deceives himself. It cannot be done. आणि एखाद्याला जर वाटतं असं की मी दोन धन्यांची चाकरी करू शकतो, तर तो स्वतःचीच फसवणूक करून घेतो आहे. असं कधीही शक्य होणार नाही. एका गुलामाला दोन धन्याची चाकरी करता येणार नाही. You know, in ancient Israel, the people struggled with idolatry, and they really thought they could worship God and worship Baal. आणि येशूच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये मूर्तीपूजेचा प्रभाव खूप होता आणि लोकांचा असा विश्वास होता की लोकांना असं वाटायचं की आपण देवाची पण भक्ती करू शकतो आणि बाल किंवा मूर्तीपूजाही करू शकतो. दोन्ही आपल्याला शक्य आहे. त्यात काय वावगं किंवा चुकीचं नाही असं लोकांना वाटत असे. आमेन.
And God constantly remind them that to worship Baal was to forsake him. आणि मग देवानं त्यांना दाखवून दिलं की तुम्हाला माझी पण आणि मूर्तीची पण पूजा किंवा आराधना करता येणार नाही. तुम्ही ज्या वेळेला बालाची आराधना करता, पूजा करता, जणू काय तुम्ही माझा नाकार करता, मला नाकारता. To be loyal to the one is to despise the other. आणि एकाशी प्रामाणिक राहणं, एकाशी विश्वासू राहणं, याचाच अर्थ दुसऱ्याशी अविश्वासू राहणं किंवा दुसऱ्याचा धिक्कार करणं, नाकार करणं. आमेन. So that's why we have to look what is in our heart to know where our loyalty lays. Is it really that we are with God and money is there, or money is our God? आणि म्हणून आम्ही आमच्या अंतःकरणाचं, हृदयाचं परीक्षण केलं पाहिजे आणि आम्ही बघितलं पाहिजे की आम्ही कोणाशी विश्वासू आहोत. आम्ही प्रभूशी विश्वासू आहोत का आमच्याकडे असलेला पैसा, अडका, धनसंपत्ती, अधिकार आणि इतर गोष्टींशी आम्ही विश्वासू आहोत, हे आम्ही तपासून बघण्याची गरज आहे. आमेन. Don't serve your money. Let your money serve the Lord, and then the money will serve you. आणि म्हणून तुम्ही पैशाची गुलामी करू नका, पैशाची चाकरी करू नका. तुमचा पैसा देवाच्या गोष्टींसाठी वापरा. पैशाला देवाची चाकरी करू द्या, म्हणजे खऱ्या अर्थाने पैसा तुमची चाकरी करेल. तुमच्या पैसाचा, मालमत्तेचा, अधिकाराचा उपयोग तुमच्या जीवनामध्येही झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. And in Mark chapter 10, we have a story that shows the power that money can have on the heart of people. आणि मार्काच्या 10व्या अध्यायामध्ये एक गोष्ट आहे आणि पैशाचा परिणाम माणसाच्या जीवनावर किंवा हृदयावर कशा प्रकारे होऊ शकतो त्यामधून आम्हाला कळून येतं. And we have the story of a rich young man who didn't know who he was. आणि एक श्रीमंत तरुण होता, परंतु त्याला माहित नव्हतं नक्की तो कोण होता आणि त्याला काय पाहिजे आहे. आमेन. And there is one question that he asked Jesus, what shall I do to inherit eternal life? आणि हा जो श्रीमंत तरुण आहे तो एकदा येशूकडे आला आणि येशूला म्हणाला की प्रभूजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी, स्वर्गामधलं जीवन मिळवण्यासाठी मला काय केलं पाहिजे सांगा. And he thought eternal life was something you work for, you deserve. आणि या तरुणाचा असा भ्रम होता किंवा त्याला असं वाटत होतं की स्वर्गीय जीवन म्हणजे या पृथ्वीतलावर आम्ही काय तर काम केलं पाहिजे, सत्कृत्य केली पाहिजेत, कर्मकांड केलं पाहिजे, तर स्वर्गामध्ये आम्हाला जीवन प्राप्त होईल, असा त्याचा समज होता. आमेन. He never could realize that salvation would come through relationship. आणि त्याला हे कळून आलं नव्हतं की तारण, पापांची क्षमा किंवा स्वर्ग प्राप्ती हे नातेसंबंधातून प्राप्त होणारी गोष्ट आहे. आमेन. But I think he really was troubled because he's going to bow down in front of Jesus. आणि तो खरंच अडचणीत होता असं मला वाटतं, कारण येशू समोर येऊन तो नतमस्तक होऊन उभा राहिला. येशू काय मार्गदर्शन करतोय हे तो त्याला ऐकायचं होतं. And you know, the closeness of that relationship, that he was just close to Jesus, brought him closer to salvation than anything he could do. आता तो येशूच्या इतक्या जवळ येऊन उभा राहिलेला होता. कदाचित हाताच्या अंतरावर असेल, पण तारणाच्या तो जवळ होता का? नाही, तारण त्याच्यापासून खूप दूर होतं. आमेन. But he didn't want Jesus to be his savior. He wanted Jesus to show him the way to be his own savior. आता येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्याची त्याची तयारी नव्हती.
येशूला फक्त मार्ग विचारण्यासाठी तो आला होता. मला स्वर्गात जायचं आहे गुरुजी, मला मार्ग कोणता चांगला सांगा, मला काय काय केलं पाहिजे तेवढंच मला सांगा, मी ते करतो आणि मी स्वर्गात जातो. आमेन. And one word qualifies this story is it unfulfillment. आणि एक गोष्ट या कथेतून आम्हाला दिसून येते की साध्य न झालेल्या गोष्टी. And this young man is a typical example of someone trying to satisfy two masters. आणि हा जो श्रीमंत तरुण आहे तो अशा वृत्तीच्या लोकांचं प्रतीक आहे ज्यांना दोन धन्याची चाकरी करावीशी वाटते. आमेन. And his whole life showed that neither one was happy. आणि मग त्याच्या जीवनामधून आम्हाला असं दिसून येतं की मग दोन धन्याची चाकरी करणारे लोक कोणत्याही एका धन्याला खुश करू शकत नाहीत. आमेन. You know, I think because he had a lot of riches and maybe he worked hard for it. त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती. कदाचित ती धनसंपत्ती कमवण्यासाठी त्यानं खूप काबाड कष्ट केले असतील, प्रयत्न केले असतील. And his riches had a heavy grip on his heart. आणि त्यानं मिळवलेली धनसंपत्ती, सोनं नाणं, मालमत्ता त्याच्या हृदयाला जणू काय त्या ओझं त्याच्यावर होतं. त्या धनसंपत्तीला त्याचं हृदय जणू काय बांधून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं. आमेन. But he realized that somewhere there was a hole in his life. And he thought, if I can put as much energy in making God happy, then I will be satisfied. पण त्याला असं वाटत होतं की धनसंपत्ती पुष्कळ माझ्या जीवनामध्ये आहे, मी कमवलेली आहे, पण आता मला देवाची पण आवश्यकता आहे आणि काय तर करून आता देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे, स्वर्गाची प्राप्ती करून घेतली पाहिजे, असा त्याचा विचार होता. आमेन. And you know what is really is that Jesus loved that young man. आणि आम्ही त्या कथेमध्ये वाचतो की येशूनं त्या तरुणावर प्रीती केली. Because he was really struggling, really deeply struggling. कारण हा तरुण श्रीमंत जो होता तो अत्यंत द्विधा मनस्थितीमध्ये होता. दोन धन्यांची चाकरी करण्यामध्ये त्याचं जीवन चाललेलं होतं आणि त्याची धडपड चालू होती आणि येशूनं ते पाहिलं आणि येशूनं त्याच्यावर प्रीती केली. And Jesus is going to show him that you don't earn salvation, you receive it. आणि येशूनं त्याला सांगितलं की तू तारण, स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती तू विकत घेऊ शकत नाही, फक्त ती तू कृपेने स्वीकारू शकतोस. आमेन. And the second is that he told him, sell, get rid of all your money, give it to the poor, and follow me. आणि दुसरी गोष्ट येशूनं त्या श्रीमंत तरुणाला काय सांगितले, तुला स्वर्गात जायचं आहे तर तुझ्याकडे सगळं जे आहे ते विकून टाक, गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे ये. And he could not do that because he was आणि very wealthy. या कथेचा शेवट आम्ही काय वाचतो की तो तरुण खाली मान घालून येशूपासून निघून गेला, कारण तो खूप श्रीमंत होता. आपली श्रीमंती सोडण्याची त्याची तयारी नव्हती. आमेन. And he quietly, the money had become an idol. आणि मग त्या तरुण श्रीमंताच्या जीवनामध्ये त्याचा पैसा, त्याची मालमत्ता हाच त्याचा गुरु होता किंवा हीच त्याची मूर्ती होती, हाच त्याचा देव होता. ते सोडण्याची त्याची तयारी नव्हती. And he kept all the commandments, but none of that gave him satisfaction. आणि त्यानं सांगितलं येशूला की मी लहानपणापासून सगळ्या 10 आज्ञा पाळत आलेलो आहे, पण त्यानं त्यावर उपाय त्याला सापडला नाही. की आज्ञा पालनामुळं त्या तरुणाचं जीवन बदललं गेलं नाही. आमेन.
and when Jesus asked him to surrender the control over his money, his attachment was shown. He could not do it. येशूने ज्यावेळेला त्याला सांगितलं की सगळी धनसंपत्ती गोरगरिबांना वाटून टाक आणि माझ्या मागे, त्यावेळेला त्याचा खरा धनी कोण होता? त्याला देव पाहिजे होता का पैसे श्रीमंती पाहिजे होती? त्यावरून दिसून येतं त्याला श्रीमंती, पैसा अडका त्याची सोडण्याची तयारी नव्हती. म्हणून त्या कथेच्या शेवटी आम्ही काय वाचतो की तो खिन्न मनाने खाली मान घालून येशू पासून दूर निघून गेला. आमेन. And you know, Jesus' warning is no condemnation. आणि येशूनं त्याला काही दोष दिला नाही. He just shows him that he has misplaced his trust. आणि त्यानं या कथेतून, या तरुणाच्या जीवनातून एवढंच दाखवून दिलं की त्यानं चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला होता. त्याच्या जीवनामध्ये चुकीचं प्राधान्यक्रम त्यानं लावला होता. आमेन. And I mean, it's a very strong story, but it shows that the heart can be weak in relation to money. आणि ही अत्यंत प्रभावी अशी एक गोष्ट आम्ही नव्या करारामध्ये वाचतो आणि त्यापासून आम्हाला अनेक गोष्टी शिकता येतात. आमेन. And one thing that we can be assured is that God doesn't deny our needs. आणि या गोष्टीतून एक गोष्ट देखील स्पष्ट होते की या जगामध्ये आम्हाला जगण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. देव त्या गोष्टी नाकारत नाही. You see, what we have as a foundation is that God is our provider. आणि आम्हाला आमचा पाया कशावर आहे की देव आमचा पुरवठा करणारा यहोवा जायरा आमचा प्रभू आहे. तो आम्हाला सर्व चांगल्या गोष्टींचा या जगामध्ये असताना पुरवठा नियमितपणे करतो. तो आमचा मेंढपाळ आहे. आमेन. Not money. पैसा आमचा मेंढपाळ नाही, आमचा पुरवठा करणार नाही, तर देव आमचा पुरवठा करणारा आहे. आमेन. Even if you need money to go and buy groceries. आणि तुम्हाला जर किराणा माल घेण्यासाठी जरी पैसे हवे असतील तर ते प्रभूच तुम्हाला देणार आहे. त्याचा पुरवठा प्रभूच करणार आहे. आमेन. You see, it's the heart. If you know that God is your provider, He is also the provider of the money you need. आणि देव जर पुरवठा करणार आहे तर आमच्या रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या गरजा पुरवण्यासाठी किंवा आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा विकत घेण्यासाठी देखील पैशांचा पुरवठा आमचा देवच करणार आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. You see, the foundation is never money. The foundation is God is our provider. आणि प्रभू येशू आमचा पुरवठा करणार आहे. हा आमच्या जीवनाचा विश्वासाचा पाया असला पाहिजे. म्हणजे पैशापेक्षा आम्ही प्रभूला अधिक महत्व दिलं पाहिजे. प्रभूच आम्हाला पैशांचा देखील पुरवठा करणार आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. I will finish with Matthew 7:7. Ask and it shall be given to you. मत्ते 7:7 वाचून मी आता संपवणार आहे. मत्ते 7:7 आपल्या सगळ्यांना पाठ असणार ते वचन आहे. आपण वाचूया ते. मत्ते 7:7. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमेन. In that verse we have a description of prayer as asking, seeking and knocking. या ठिकाणी प्रार्थनेचे 3 प्रकार जणू काही या वचनामध्ये मत्ते 7:7 मध्ये दिलेले आहेत. म्हणजे मागणं हा एक प्रकार आहे, शोधणं हा एक प्रकार आहे आणि ठोकणं हा एक प्रकार आहे. प्रार्थनेच्या 3 प्रकार किंवा 3 पद्धती यामध्ये दिलेल्या आहेत या वचनामध्ये. आमेन. And we have 3 different aspects of prayer and 3 different aspects of reward. आणि
तीन प्रकारच्या प्रार्थनेच्या पद्धती आहेत आणि तीन प्रकारचे त्याला बक्षीस किंवा प्रतिफळ देखील मिळणार आहे. तीन प्रकारचे उत्तर त्या प्रार्थनेचे मिळणार आहेत. आमेन. And prayer is like asking. And we simply make our request and our need known to God. आणि प्रार्थना म्हणजे काय? प्रभूच्या जवळ जाणं आणि आमच्या गरजासाठी प्रभूला मागणी करणं. आमेन. And the Bible says that everyone who asks receives. आणि पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? प्रत्येक जण जो प्रभूकडे मागतो त्यानं मागितलेल्या गोष्टी प्राप्त होतात. प्रभू त्याला त्या देतो. आमेन. And receiving is the reward of asking. आणि प्राप्त होणं हे मागणी करणं याचं प्रतिफळ आहे किंवा बक्षीस आहे. Now you ask what you need according to your need. आणि तुमच्या गरजा आहेत, त्या गरजानुसार तुम्ही प्रभूकडे मागता आणि प्रभू त्या गरजा पुरवतो, तुम्हाला देतो. आमेन. And you will be given according to your need. आणि तुमच्या जीवनातील गरजांच्या प्रमाणे प्रभू तुमचा पुरवठा करतो, त्या भागवतो. आमेन. If you are in the desert and you need water, you're going to ask for water, not for a plane or for a train. You're going to ask for water. तुम्ही जर वाळवंटामध्ये आहात तर तुम्हाला पाण्याची गरज आहे, तुम्ही प्रभूकडे पाणी मागितलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही ट्रेन किंवा बस किंवा कार मागता कामा नये. Because sometimes there are the needs that we need, but there are also the needs that we envision, bigger need, bigger answer. आणि बऱ्याच वेळा प्रार्थनेमध्ये आम्ही काय करतो की आमच्या खऱ्या ज्या गरजा आहेत, आवश्यक गरजा आहेत, त्या मागण्याच्या ऐवजी आम्ही आमच्या आयुष्य आरामासाठी आमच्या ज्या इच्छा आहेत त्या प्रभूकडे मागण्याचा प्रयत्न करतो. आमेन. Now, if you have some difficulty in asking or receiving, then you go to the second aspect of prayer, which is seeking. आता मागा म्हणजे मिळेल. या प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर आता प्रार्थनेची दुसरी जी पद्धत आहे तिकडे तुम्ही गेले पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? शोधा म्हणजे सापडेल. आता मागून जर प्रभूकडून मिळालं नाही तर तुम्ही शोधायला लागलं पाहिजे. आमेन. Now, if you had a need and you asked God and God did not answer, what you do? You go and seek for God. आणि जर तुमची काही गरज आहे, तुम्ही प्रभूकडे मागितली पण प्रभूने काही ती पुरवली नाही तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीकडे प्रार्थनेच्या गेलं पाहिजे. तिथं काय सांगितलेलं आहे? शोधा. तुम्ही शोधण्याच्या मागे लागलं पाहिजे, प्रभूला शोधलं पाहिजे. आमेन. And the reward of seeking is finding. आता शोधण्याचं प्रतिफळ किंवा बक्षीस काय आहे? शोधा म्हणजे सापडेल. आमेन. And you seek God's will, you seek God's person, you try to understand who He is, and you will find. आणि मग देव कोण आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे. देव कसा आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे. देवाचा स्वभाव कसा आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे. देवाला काय आवडतं, काय आवडत नाही, तो कशाने खुश होतो, कशाने संतोष पावतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्या तुम्हाला सापडतील. आमेन. And then prayer is like knocking until the door is open. तिसरा प्रकार आहे तो त्याच्यावरची तिसरी पद्धत आहे प्रार्थनेची. ती म्हणजे काय? आता मागून तुमच्या गरजा पुरवल्या नाहीत मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीकडे वळता. शोधून देखील तुमच्या जर गरजा पुरवल्या झाल्या नाहीत तर आता तिसरी जी पद्धत आहे, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. ही तिसरी पद्धत आहे, ठोकण्याची पद्धत आहे, दार ठोकणं. आमेन. And when you start asking, when you start searching, and when you start knocking, you will realize that by knocking, the door is already open.
हा. आणि ज्या वेळेला तुम्ही मागता, ज्यावेळेला तुम्ही शोधता आणि ज्यावेळेला तिकडे ठोकता, त्यावेळेला तुम्हाला माहित आहे जर तुम्ही ठोकत राहिला सारखं तर तो दरवाजा उघडला जाणार आहे. आमेन. Therefore, Jesus says, I say unto you, be not anxious for your life, what you shall eat or what you shall drink, and not yet for your body. It's life is more than food, and the body more than clothing. हा. आणि प्रभू येशूने म्हणून सांगितलं की काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, काय कपडे घालावे त्याचा विचार करू नका. खाण्यापिण्यापेक्षा जीवन महत्वाचं आहे, शरीर महत्वाचं आहे. आणि म्हणून खाण्यापिण्याकडे, वस्त्रांकडे फारसं लक्ष देऊ नका. आमेन. We don't have to hold on the things of this world with death grip. आणि या जगामध्ये असलेल्या गोष्टींवर आम्ही चिटकून असता कामा नये, आम्ही त्याला जखडून असता कामा नये. आमेन. And Jesus let go of everything even heaven had and was happy with a simple trust in God. आणि येशूचं जीवन आवड आम्ही पाहतो. येशूनं सगळं स्वर्ग सुख सोडलं, स्वर्ग सोडला आणि मानव, एक साधा सरळ मानव, एक गरीब मानव म्हणून या पृथ्वीवर आला. पण देवाबरोबरचा त्याचा नातेसंबंध त्याच्यासाठी फार महत्वाचा होता. म्हणून पृथ्वीवर त्याच्याकडे काहीही नसताना देखील तो एक आनंदी जीवन जगला. आमेन. Amen. Amen. So any homework for today's? You will receive the notes and the final exam. या. हा. आणि विद्यार्थ्यांना नोट्स मराठीतून भाषांतर केलेले मिळतील आणि मग त्यातून त्यांनी असाइनमेंट किंवा गृहपाठ लिहायचा आहे. पास्टर प्रभाकर मराठीत भाषांतर करून तुम्हाला त्या पुरवतील. Yeah. Thank you very much, Pastor Donaghy. Thank you, sister. God bless you. God bless you too. या ठिकाणी हा शास्त्र होता हा विषय आता आहे. त्या आठवड्यात भेट तोपर्यंत